हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा युट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी लेक्चर नंबर 12 ऑफ DRS थर्ड इयरच्या सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी मी घेऊन आलेला आहे. ठीक आहे. तर हा जे व्हिडिओ आहे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जे की डिझाईन ऑफ स्लॅब मधला आहे. 2 वे स्लॅब डिझाईन करायचे आपल्याला. याच्यावर आपण एक प्रॉब्लेम घेणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्या एक्सप्लेनेशन स्टेप्स कोणते कोणते यूज होतात, त्याच्यामध्ये अल्टरेशन काय, चेंजेस काय स्टेप मध्ये समजा पॅरामीटर चेंज झाले तर तुम्हाला सगळ्या एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे दिसायला भेटेल तुम्हाला कोणत्या 2 वे स्लॅबच्या. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्या व्हिडिओ जे प्लेलिस्ट मध्ये आहेत ते तुम्ही बघा, व्ह्यू करा. आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे. ठीक आहे. तर भरपूर व्हिडिओज आहेत आपल्या DRSच्या. आय थिंक आरसीसी पूर्ण 80 नाही 90% आरसीसीच्या टॉपिक्स वगैरे मी त्या टॉपिकवर पर्टिक्युलर टॉपिकवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. ते तुम्ही नक्की व्ह्यू करायचं आहे. एंड फायनल पंच आहे तुमच्यासाठी, कारण की तुमचं जे DRSचं पेपर आहे 29 ला आहे मित्रांनो. व्यवस्थित अभ्यास करा. थेअरी वगैरे टाईमवर कंप्लीट करा आणि स्टेप्स रिवाइज करा. जेवढं होईल वेळ तुम्ही 2 तास तरी DRSला द्यायचं आहे. कारण की तुम्हाला स्कोर करायचे आहेत. तुम्हाला कमीत कमी नाही म्हणलं तरी या सब्जेक्टमध्ये मित्रांनो 65 प्लस घ्यायचीच आहे एनी हाऊ. ठीक आहे. ज्यांना भीती वाटते, ज्यांना कन्फ्युजन आहे, तर तुम्ही फ्री गाईडन्स घेऊ शकता तुम्ही माझ्याकडून. ठीक आहे. तर तुम्हाला मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा WhatsApp DM करू शकता मला. आणि ह्याच्या रिलेटेड म्हणजे 65 कसं घ्यायचंय तर तुम्हाला मी पूर्ण फ्रॉम बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत गाईडन्स देणार आहे. ठीक आहे. चला आता विदाउट वेस्ट ऑफ टाइम आपण हा व्हिडिओ स्टार्ट करू डिझाईन ऑफ 2 वे स्लॅबचं. ठीक आहे. चलो. आता एक प्रॉब्लेम घेऊ. त्या प्रॉब्लेम मधून सगळ्या स्टेप्स आपण व्यवस्थित समजून घेऊ आणि सॉल्व्ह पण करू प्रॉब्लेम. काय दिलेलं आहे तर वाचा क्वेश्चन. डिझाइन अ रूफ स्लॅब. स्लॅब डिझाइन करायचं आपल्याला. ठीक आहे. फॉर अ रूम हॅव्हिंग डायमेन्शन्स ॲज 3 मीटर बाय 4.5 मीटर, 3 मीटर बाय 4.5 मीटर, फुल स्टॉप. द स्लॅब इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर 4 साइड्स. आता सगळ्यात महत्वाचं समजा हाच कंडिशन समजा तुम्हाला दिलं नाही काय किंवा वर्ड यूज केला नाही, स्लॅब सपोर्टेड ऑन 4 साइड. तर तुम्ही कसं जज करू शकता द गिवन स्लॅब इज 2 वे स्लॅब. कारण की तुमच्याकडे मित्रांनो रेशो आपल्याकडे आहे दॅट इज L/L समजा लेस दॅन 2 असेल मित्रांनो, तर ह्या स्लॅबला आपण काय म्हणतो, वी स्लॅब. वी हॅव टू डिझाइन फॉर वी स्लॅब, 2 वे स्लॅब. लक्षात आलं? लक्षात आलं का? तर L/L दॅट इज लॉंगर स्पॅन इन लॉंगर स्पॅन डिवायडेड बाय शॉर्टर स्पॅनचा रेशो समजा लेस दॅन 2 असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या स्लॅबला डिझाइन करायचं आहे, दॅट इज 2 वे स्लॅबला डिझाइन करायचं आहे. ठीक आहे. असं तुम्ही चेक करू शकता इफ वर्ड यूज केलं नसेल. ठीक आहे. ओव्हर कशाला सपोर्ट झालाय? स्लॅब इज सिम्पली सपोर्टेड ऑन ऑल 4 साइड्स ऑफ वॉल हॅव्हिंग थिकनेस. किती आहे थिकनेस? वॉल थिकनेस 230 and corners are not held down. आता इथं हे वर्ड कशासाठी यूज केलं, कारण की हे युनिव्हर्सिटीचे प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो. तुम्हाला डिग्रीमध्ये ह्या प्रॉब्लेम्स ह्या कंडिशन साठी तुम्हाला स्लॅब्स डिझाइन करावं लागेल, कारण की ह्याच्यामध्ये टॉर्शनचं कन्सेप्ट येतो. आता टॉर्शन नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. जेव्हा तुम्ही डिग्रीला जाशाल तुम्हाला तिथं डिझाइन ऑफ आरसी स्ट्रक्चर्स तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचे आहे. त्याच्यामध्ये चेक्स वगैरे अप्लाय करायचे, शिअर चेक, पंचिंग, वन वे शिअर, पंचिंग शिअर, डिफ्लेक्शन, त्याच्यानंतर तुमचं टॉर्शन, ह्या सगळ्या टॉपिक्स मित्रांनो तुम्हाला लर्न करायचे आहेत. कशामध्ये? तुमच्या इंजिनिअरिंग डिग्रीज मध्ये लर्न करायचे आहेत. बट आत्ताच्या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये आपल्याला एमएसबीटी पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. फक्त चेक कशाचं आहे तुमचं? स्पेसिंगचं चेक आहे. दुसरा चेक कोणतंही अप्लाय करायची गरज नाही. इथं डायरेक्टली म्हणलंय द कॉर्नर्स आर नॉट हेल्ड, म्हणजे याच्यामध्ये टॉर्शन वगैरे काही रिक्वायर्ड नाही कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला लाईव्ह लोड दिलेला आहे. लाईव्ह लोड इज सगळ्यात महत्वाचं, याचं तुम्हाला मिनिंग सांगतो. 2 kN पर मीटर स्क्वेअर. फ्लोर फिनिश किती आहे? 1 kN पर मीटर स्क्वेअर. मटेरियल्स यूज केलेले आहेत M20 आणि Fe415 ग्रेड्स यूज केलेले आहेत. आणि मॉडिफिकेशन फॅक्टर तुम्हाला डायरेक्टली दिलेला आहे दॅट इज 1.4. स्केच द क्रॉस सेक्शन ऑफ स्लॅब. ठीक आहे. स्केच द क्रॉस सेक्शन ऑफ स्लॅब along shorter direction
नो चेक बघा, चेक आहे का डिफ्लेक्शनला? चेक आणि शिअरचं डिफ्लेक्शन, शिअर चेक आणि डिफ्लेक्शन चेक नाही. तर तुम्हाला फक्त इथं स्पेसिंग चेक करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इथं तुम्हाला लाईव्ह लोड कसा आहे? लेस दॅन 3 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लक्षात आलं? लाईव्ह लोड लेस दॅन 3 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि तुमचा एल-एक्स व्हॅल्यू जे आहे 3.5 पेक्षा कमी आहे लक्षात ठेवा. तर आहे का? दिसते का इथं? 3 ठीक आहे. कोणतीतरी एक कंडिशन समजा सॅटिस्फाय नाही झाला मित्रांनो, तर तुम्हाला इथं ओव्हरऑल डेप्थचा फॉर्म्युला यूज करावा लागेल अकॉर्डिंग टू आय-एस कोड. ठीक आहे. ओव्हरऑल डेप्थचा फॉर्म्युला यूज करावा लागेल अकॉर्डिंग टू आय-एस कोड. मित्रांनो लक्षात ठेवा, स्पॅन बाय डेप्थ किंवा डायरेक्टली इथं व्हॅल्यू आपण काय करू? हां, स्पॅन बाय डेप्थ रेशो किंवा इथं असं लिहितो मी स्पॅन बाय डेप्थ रेशो. हे तुम्हाला व्हॅल्यूज घ्यायचे आहेत फॉर विच स्लॅब? सिम्पली सपोर्टेड स्लॅब. आता स्लॅबचे पण टाइप्स आहेत मित्रांनो. कंटिन्युअस स्लॅब आहे, फ्लॅट स्लॅब आहे. ते डिग्रीजमध्ये तुम्ही लर्न करू शकता किंवा शिकू शकता. ठीक आहे. नॉलेज घेऊ शकता त्या रिलेटेड. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये बघा मित्रांनो, हा जे एस-एस आहे, म्हणजे एस-एसचा अर्थ काय? सिम्पली सपोर्टेड स्लॅब आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो 35 रेशो यूज करायचा आहे. व्हेन तुमचं कोणतं आहे? ग्रेड कोणता? एफ-ई 250. कोणता ग्रेड? एफ-ई 250 आणि तुम्हाला 25 रेशो यूज करायचा आहे. सॉरी 28 रेशो यूज करायचा आहे फॉर ग्रेड एफ-ई 415 आणि एफ-ई 500. लक्षात आलं का? आता हा कधी यूज करायचा? जेव्हा एक तरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाला याच्यामध्ये. तर तुम्हाला हा वाला यूज करायचा. आता हे कसं यूज करायचं? इथं डायरेक्टली असं तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे. आता स्पॅन बाय डेप्थ आहे. स्पॅन आपला कोणता आहे? शॉर्टर स्पॅन आहे. एल-एक्स लिहितो डिव्हायडेड बाय डायरेक्टली रेशो कुठून टाकायचा तुम्हाला? डिनॉमिनेटर मध्ये टाकायचं आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे कशाचं? ओव्हरऑल डेप्थचं. लक्षात आलं? तर इथं डी प्रो किंवा डायरेक्टली डी टाका. त्याच्यानंतर तुम्ही ते जे पॉइंट्स आलेले आहेत त्यांना राउंड ऑफ करून तुम्ही डी प्रो किंवा डेप्थ पॉइंटेड मध्ये कन्व्हर्ट करू शकता. लक्षात आलं? तर लाईन लोड समजा लेस दॅन 3 असेल आणि स्पॅन लेस दॅन 3.5 असेल, तुम्हाला कंपल्सरी कोणता तरी एक कंडिशन जर सॅटिस्फाय नाही झाला, तर तुम्हाला हा वाला रेशो यूज करायचा आहे. दॅट इज स्पॅन बाय डेप्थ रेशो. हा कोण दिलेला आहे? हा दिलाय आपलं नोटबुक, दॅट इज आपलं बायबल, दॅट इज सगळं जे डिझाइन आहे ते कशाच्या रिलेटेड आपण हे करतो आय-एस 456. आपल्यासाठी ते इम्पोर्टंट गाईडन्स बुक म्हणून युजफुल ठरणार कोणत्या डिझाइनसाठी? आर-सी-सी डिझाइनसाठी. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाउट आहे? इथपर्यंत काय डाउट आहे? ओके. इथपर्यंत काय डाउट? इथपर्यंत काही डाउट नाही. आता डायरेक्टली आपण मूव्ह ऑन करू. आता इथं कंडिशन बघा मित्रांनो. लाईव्ह लोड कसा आहे? लाईव्ह लोड दॅट इज लेस दॅन 3 किलोमीटर कारण की 2 किलोमीटर दिलंय आणि स्पॅन 3 आहे तर दोन्ही फेल झालेत म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल हा. समजा तुमच्याकडे लाईव्ह लोड 3.5 असेल म्हणजे ग्रेटर दॅन 3 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल आणि एल-एक्स ग्रेटर दॅन 3.5 मीटर असेल किंवा हा नाही सॅटिस्फाय केला तरी याच्यावर फोकस करा. लक्षात आलं? याच्यावर फोकस करायचं तुम्हाला. तर ह्या केसमध्ये मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला P इक्वल दॅट इज स्पॅन बाय 20 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर जे की मी वन वे स्लॅबमध्ये शिकवलं होतं हा वाला रेशो. स्पॅन बाय 20 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर. हे 20 कशासाठी? कारण की आपला स्लॅब कोणता आहे तर सिम्पली सपोर्टेड स्लॅब दिलेला आहे. तर त्याच्यासाठी ते रेशो आहे. ते रेशो आपण किती यूज करतो? इफेक्टिव्ह स्पॅन बाय डेप्थचा रेशो दॅट इज 20 यूज करतो. लक्षात आलं? समजा हा लेस दॅन 3 असेल तर हा वाला फॉर्म्युला अँड वी आर कॅल्क्युलेटिंग डायरेक्टली ओव्हरऑल आणि समजा तुमचा लाईन लोड ग्रेटर दॅन 3 असेल, तर तुम्हाला सिम्पली आपलं जे रेग्युलर फॉर्म्युला आहे, इफेक्टिव्ह डेप्थ वाला स्पॅन डिव्हायडेड बाय 20 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर वाला ते यूज करायचं आहे. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? चलो आता नेक्स्ट स्टेप. आता इथे डायरेक्टली मी सोल्युशन्स मध्ये लिहितो. तर फर्स्ट स्टेप आपलं काय? फर्स्ट स्टेप दॅट इज थिकनेस ऑफ स्लॅब. थिकनेस ऑफ स्लॅब. लक्षात आलं? नाउ ॲज
लाईव्ह लोड कसा आहे लेस दॅन 3 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, लाईव्ह लोड लेस दॅन 3 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. आणि तुमचा एलएक्स जे आहे लेस दॅन 3.5 आहे, कारण की हा 3 मीटर दिला, हा 2 मीटर दिलेला आहे. ठीक आहे, 2 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. देअर फोर कॅपिटल डी ची किंमत मित्रांनो काय यूज करायचं तुम्हाला, एलएक्स डिवायडेड बाय, आता ग्रेड कोणतं दिलंय तुम्हाला, ग्रेड कोणता आहे, ग्रेड एफई 415. आता एफई 415 ला आपण रेशो किती घेतो, 28 घेतो. लक्षात आलं, इथं 28 घेतो. तर इथे एलएक्स ची किंमत किती आहे, मीटर मध्ये घ्यायचं नाही, एमएम मध्ये घ्यायचंय. तर एलएक्स ची किंमत 3 मीटर आहे मध्ये 3000 डिवायडेड बाय 28. तर ह्याची किंमत मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन किती आहे मित्रांनो, दॅट इज 107.14 एम एम. ठीक आहे. आता ह्याला हे डी आहे, मग तुम्ही डी प्रो करू शकता, तुम्ही प्रोव्हाइड करायला डिझाईन मध्ये, त्याच्यामध्ये इथं डी प्रो लिहितो मी 110, कारण की तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे राऊंड ऑफ टू 5 और 10 मल्टिपल. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला बारचा म्हणजे मेन बारचं काही स्पेसिफिकेशन दिलंय का, एकदा चेक करून घ्या. आय थिंक स्पेसिफिकेशन दिला नाही, तर त्याच्यासाठी मी डायरेक्टली सांगितलं होतं, अज्युमिंग अज्युमिंग 10 mm डाया ॲज मेन स्टील. आता लक्षात ठेवा, 2 वे स्लॅब आहे. 1 वे मध्ये शॉर्टर स्पॅनला आपण काय करतो, मेन स्टील टाकतो आणि लॉंगर स्पॅनला डिस्ट्रीब्युशन स्टील टाकतो. बट इथं 2 वे मध्ये काय, दोन्ही डिरेक्शन मध्ये काय राहणार, मेन स्टील राहणार. मग शॉर्टर स्पॅन अलॉंग लॉंगर स्पॅन म्हणजे 10 मीटर 10 mm इन शॉर्टर स्पॅन आणि 10 mm इन लॉंगर स्पॅन, असे तुम्हाला मेन स्टील कन्सिडर करायचं. आणि याच्यामध्ये मित्रांनो अँड इफेक्टिव्ह कव्हर दॅट इज डी डॅश इक्वल्स टू किती, 20 mm, कारण की तुम्हाला 10 mm चा डायमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे अज्युम केलं तुम्ही. ठीक आहे. देअर फोर स्मॉल डी दॅट इज स्मॉल डी प्रो, ते कॅपिटल डी प्रो मधून निघल. आणि कसं काढायचं ते, कॅपिटल डी प्रो मायनस डी डॅश. आता कॅपिटल डी प्रो किती आहे, 110 मायनस तुम्ही 20 केलं तर ह्याची किंमत किती येणार, 90 mm येणार आहे. आता दोन्ही थिकनेसेस आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, दॅट इज ओव्हरऑल डेप्थ आणि इफेक्टिव्ह डेप्थ. लक्षात आलं, इथपर्यंत काय डाऊट आहे, आय थिंक तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला असेल. एकदम सिस्टमॅटिक बेसिक वे मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, चलो. हम्म. चला आता नेक्स्ट नेक्स्ट स्टेप काय सांगा. आता 1 वे स्लॅब मध्ये आपला नेक्स्ट स्टेप काय होता, सेकंड स्टेप काय होता, एकदा हे करा तुम्ही, दॅट इज इफेक्टिव्ह काय राहतो, इफेक्टिव्ह स्पॅन राहतो. करेक्ट आहे. ठीक आहे, चलो ना, इफेक्टिव्ह स्पॅन, इफेक्टिव्ह स्पॅन. आता इथं दोन्ही डिरेक्शन मध्ये इफेक्टिव्ह स्पॅनिंग दॅट इज इन एल एक्स डिरेक्शन, एल ई एक्स इक्वल्स टू एल एक्स प्लस डी प्रो, कारण की सिम्पली सपोर्टेड आहे म्हणजे डी प्रो ऍड करतो आपण स्पॅन मध्ये, और एल एक्स प्लस बी डॅश. आता बी डॅश काय आपलं, इफेक्ट दॅट इज विड्थ ऑफ बिअरिंग. ह्याचे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा, किती येईल हे व्हॅल्यू, 3000 प्लस 90, म्हणजे हे येईल मित्रांनो 3090 mm. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 3000 प्लस 230 म्हणजे 3230 mm. ह्याच्यामधून कोणतं घ्यायचं तुम्हाला, विच एव्हर इज लेस, लेस व्हॅल्यू घ्यायचा आहे. म्हणजे लेस व्हॅल्यू कोणता आहे तुमचं, 3090 चा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एल ई वाय इक्वल्स टू एल वाय प्लस डी प्रो और एल वाय प्लस बी डॅश करतो. आता इथं एल वाय वाय डिरेक्शन मध्ये स्पॅन कितीचा आहे, 4500चा आहे, कारण की 4.5 मीटर आहे. ठीक आहे, तर इथं 4500 प्लस 90 म्हणजे हे 4590 एम एम येईल. आणि त्याच्यानंतर इथं 4500 प्लस 2
30 म्हणजे 4730 mm येणार. ह्या केसमध्ये पण स्पॅन छोटावाला कोणता येतो, दॅट इज लेसर स्पॅन 4590 येणार आहे. तर हा लेस व्हॅल्यू आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट? आता हा झाला इफेक्टिव्ह स्पॅन. आता नेक्स्ट स्टेप राहतो लोड कॅल्क्युलेशन. लोड कॅल्क्युलेशन मित्रांनो. ओके, लोड कॅल्क्युलेशन काय लिहितो इथं? स्टेटमेंट माहित आहे सगळ्यांना. अज्युमिंग युनिट width of strip. Assuming unit width of strip. मग फर्स्ट कोणता लोड कॅल्क्युलेट करतो आपण? डेड लोड. सगळ्यांना माहिती आहे डीएल लिहितो आपण. दॅट इज रो आरसीसी इंटू कॅपिटल डी प्रो इंटू 1. आता रो आरसीसी माहित आहे तुम्हाला. ज्यांना व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यूज माहित नाही त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओज आपलं बघायचं आहे, व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, स्लॅबच्या मी कॅन्टिलिव्हर आणि वन वे स्लॅबच्या डिझाईन स्टेप लिहून दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्टँडर्ड व्हॅल्यूज बघू शकता डायरेक्टली. याच्यामधून मी तेच व्हॅल्यूज यूज करायला. आता तुमचं कॅपिटल डी प्रो मित्रांनो 110 आहे, तर मीटर मध्ये किती येईल? 0.11 इंटू 1. तर ह्याची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन किती येईल व्हॅल्यू? एकदा मला चेक करू द्या. दॅट इज 2.75 किलो न्यूटन पर मीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो लाईव्ह लोड इक्वल्स टू, आता लाईव्ह लोड तुमच्याकडे किती आहे? 2 इंटू 1 करा, कारण की युनिट वेट कन्सिडर केला, मग हा 2 किलो न्यूटन पर मीटर येईल. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आहे मित्रांनो फ्लोर फिनिशचा. ठीक आहे, फ्लोर फिनिशचा. तर 1 इंटू 1 म्हणजे हा 1 किलो न्यूटन पर मीटर येईल. एकदा मला चेक करू द्या, फ्लोर फिनिश किती आहे? 1च आहे. ठीक आहे, 1 आहे. ओके, आता नेक्स्ट मित्रांनो काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल टू गेट वर्किंग लोड. लक्षात आलं? टू गेट विच लोड? वर्किंग लोड. चल, आता ऍड करा हे सगळ्यांचं व्हॅल्यूज. दॅट इज वर्किंग लोड, दॅट इज डब्ल्यू इक्वल्स टू 1 प्लस 2 प्लस 3. ओके, 1 प्लस 2 प्लस 3 म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूज काय करायची तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे. दिस डब्ल्यू इक्वल्स टू 2.75 प्लस 2 प्लस 1 म्हणजे ह्याची सम जे आहे ते 5.75 किलो न्यूटन पर मीटर येतो. हा वर्किंग लोड झाला. आता फॅक्टर्ड लोड कसा काढतो? कारण की आपल्याला फॅक्टर्ड मुवमेंट काढायचं त्याच्यावरून. तर फॅक्टर लोड दॅट इज डब्ल्यू डी इक्वल्स टू 1.5 टाइम्स ऑफ डब्ल्यू 1.5 टू 5.75. तर ह्याची किंमत मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन बघा किती येईल? दॅट इज 8.625 किलो न्यूटन पर मीटर. 8.625 किलो न्यूटन पर मीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट स्टेप तुमचा फॅक्टर्ड मुवमेंटचा आहे. नेक्स्ट स्टेप कशाचा आहे? फॅक्टर्ड मुवमेंट कॅल्क्युलेशन. लोड कॅल्क्युलेशन झाला, आता फॅक्टर मुवमेंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर ह्या केसमध्ये मित्रांनो फॉर्म्युलेज आहे. दॅट इज एमयू एक्स. फर्स्ट फॉर्म्युला याच्यामध्ये एमयू एक्स चा दॅट इज अल्फा एक्स डब्ल्यू टी इंटू एल ई एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात आलं? आता इथं अल्फा एक्स जे आहे तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत मित्रांनो. पहिले व्हॅल्यू एकदा चेक करून घ्यायचं. आता ह्याचा रेशो बघा, 4.5 डिवायडेड बाय 3 केलं तर हे 1.5 येतो. करेक्ट आहे? आता हे अल्फा एक्स अल्फा वाय काय? हे तुमच्या बेंडिंग मुवमेंट कोएफिशियंट्स आहेत. कोणत्या आहेत? बेंडिंग मुवमेंट कोएफिशियंट्स. आणि हे रिक्वायर्ड आहे काय काढण्यासाठी? फॅक्टर्ड मुवमेंट किंवा मुवमेंट्स काढण्यासाठी स्लॅब मधून. ठीक आहे, तर आपल्याकडे रेशो किती आला? एल बाय एल एक्स चा दॅट इज 1.5. आता 1.5 साठी व्हॅल्यूज कोणते घ्यायचे तुम्हाला? 0.104 आणि 0.046. तर इथं काय घेऊ मी? 0.104. डब्ल्यू डी ची किंमत 8.625 आणि इथं एल ई एक्स काय घ्यावं लागेल? एल ई एक्स. आता एल ई एक्स ची किंमत आपण कॅल्क्युलेट केला इथं मित्रांनो. दॅट इज काय ते, हा इथं आहे ना हे लेसर व्हॅल्यू. इथं मी स्टार मार्क करून ठेवतो. हा व्हॅल्यू तुम्हाला घ्यायचं आहे.
ठीक आहे. तर इथं किंवा इथं लिहून ठेवतो एका ब्लॉक मध्ये, दॅट इज LEX इक्वल्स टू 3090 mm. ओके, तर हा तुम्हाला व्हॅल्यू यूज करायचा आहे. आता हे मीटर मध्ये किती येईल? 3.09 स्क्वेअर, कारण की व्हॅल्यू सगळ्या कशामध्ये आहे तुमच्या? किलो न्यूटन पर मीटर मध्ये आहे. तर ह्याची किंमत मित्रांनो बघा, MUX ची व्हॅल्यू 8.53 किलो न्यूटन मीटर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, MUY इक्वल्स टू, आता अल्फा वाय येईल कारण की बेंडिंग मोमेंट कोएफिशियंट कोणतं यूज करायचं आहे? दॅट इज इन वाय डिरेक्शन. त्याच्यानंतर WD आणि इथं LEX, या केस मध्ये पण शॉर्टर स्पॅनच यूज करायचा आहे. म्हणजे इफेक्टिव्ह स्पॅन जे शॉर्ट येईल किंवा जे कमी येईल ते व्हॅल्यू तुम्हाला यूज करायचं आहे मित्रांनो. तर इथं बघा व्हॅल्यू किती येईल हे, एक मिनिट. आय थिंक हे कॅल्क्युलेशन आपलं एकदा चेक करू द्या, मला क्रॉस चेक करू द्या. 0.104 इंटू 8.625 इंटू 3.09 आणि अजून एक आहे 3.09. तर हे 8.56 येईल मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा 0.046 इंटू 8.625 इंटू 3.09 चा स्क्वेअर. तर ह्याची किंमत बघा आफ्टर कॅल्क्युलेशन, एकदा मला चेक करू द्या. 0.046 इंटू 8.625 इंटू 3.09 इंटू 3.09. तर ह्याची किंमत मित्रांनो दॅट इज 3.79 येतो, दॅट इज किलो न्यूटन मीटर. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? आता दोन्ही व्हॅल्यूज मी कॅल्क्युलेट केलेले आहेत. ओके, दोन्ही व्हॅल्यू काय केलेत मी कॅल्क्युलेट केलेले आहेत. लक्षात ठेवायचे. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे तुम्हाला? चलो, नो डाऊट. नेक्स्ट स्टेप. आता आपण काय कॅल्क्युलेट करतो फिफ्थ स्टेप मध्ये? दॅट इज डेप्थ रिक्वायर्ड. डेप्थ रिक्वायर्ड सगळ्यांना माहित आहे. आता डेप्थ रिक्वायर्ड कशासोबत इक्वेट करून येते? दॅट इज बॅलन्स्ड बेंडिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ला इक्वेट करून आपण काय कॅल्क्युलेट करतो इझिली? डेप्थ रिक्वायर्ड. आता मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट कोणत्या केसमध्ये शॉर्टर स्पॅन मध्ये आहे? तर ते व्हॅल्यूज यूज करायचं आहे. MUX यूज करायचा आहे, इक्वेट करायचं आहे. MUX इक्वल्स टू दॅट इज MU मॅक्सिमम. आता ग्रेड कोणता दिलाय? ग्रेड 415 आहे. बघा एकदा चेक करा. ग्रेड कोणता आहे? 415 आहे. तर 415 साठी मी स्टँडर्ड व्हॅल्यूज लिहून दिलेल्या आहेत. प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघा. 0.138 FCK. ठीक आहे. बी डी रिक्वायर्डचा स्क्वेअर, कारण की इथं मी काय कॅल्क्युलेट करतो? डेप्थ रिक्वायर्ड, मग डी रिक्वायर्ड टाकला आणि इथं व्हॅल्यू आपलं इट इज 8.56 इंटू 10 टू द पॉवर 6 करायला विसरू नका. तर इथं व्हॅल्यू बघा मित्रांनो, काय हे व्हॅल्यू डेप्थ रिक्वायर्डचा. ओके, अंडर रूट ऑफ, ओके, अंडर रूट ऑफ 8.56 इंटू 10 टू द पॉवर 6 डिवायडेड बाय 0.138 इंटू FC के आहे 20 आणि बी ची किंमत आपण युनिट बीट किती कन्सिडर केलेला आहे? दॅट इज 1000. तर हे कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे तुम्हाला डेप्थ रिक्वायर्ड. ओके, एकदा चेक करा, कॅल्क्युलेट करा किती येईल बघा. बघा हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येईल? 8.56 10 to the power 6 divided by 0.138 into 20 into 1000. तर याची किंमत आहे मित्रांनो 55.69 mm. आणि हे कसं पाहिजे? इट शुड बी लेस दॅन डेप्थ प्रोव्हाइडेड. आणि डेप्थ प्रोव्हाइडर आपलं किती आहे? 90 mm. करेक्ट आहे, 90 mm. देअरफॉर सेफ इन फ्लक्चर अँड ओके. तुम्ही पुढं कशासाठी म्हणजे कोणत्या कॅल्क्युलेशन साठी मूव्ह ऑन करू शकता? दॅट इज रेनफोर्समेंट कॅल्क्युलेशन. इथपर्यंत काय डाऊट आहे का? एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक फॉर्म मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिलेला आहे स्टेप बाय स्टेप. तर तुम्हाला नोटबुक मध्ये
मेन्शन करून ठेवायच्या मित्रांनो सगळ्या व्हॅल्यूज हा. एकदम सिस्टमॅटिक फॉर्म मध्ये पॅरामीटर्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा. ओके. चल आता नेक्स्ट. आता स्टेप कोणता? आता रेनफोर्समेंटचा. ओके. स्टेप नंबर किती आहे? 5 आहे ना, 6. ओके चलो. नेक्स्ट. एरिया ऑफ मेन स्टील अँड स्पेसिंग. आता इथं 2 डिरेक्शन्स आहेत मित्रांनो. इन एक्स डिरेक्शन फर्स्ट लिहितो इथं. इन एक्स डिरेक्शन. ओके. इन एक्स डिरेक्शन फर्स्ट स्टेप काय राहील? एएसटी मेन. करेक्ट आहे. तर फॉर्म्युला 0.5 वाला लक्षात ठेवा. 0.5 FCK अपॉन FY in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 MU x डिवायडेड बाय, कारण की इथं x डिरेक्शन आहे त्याच्यामुळे आपण x ची व्हॅल्यू यूज केलेली आहे. FCK बी डी प्रो चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर बी इंटू डी प्रो. ओके. चला व्हॅल्यूज टाकायच्या मध्ये 0.5 FCK ची किंमत 20 डिवायडेड बाय 415 आहे व्हॅल्यू. कशाचं? ग्रेड ऑफ स्टील इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6. ह्याची किंमत MUX ची किंमत आहे 8.56. करेक्ट आहे. 8.56 इंटू 10⁶. आता इथं मॅक्सिमम पोरं कुठं चुकी करतात? ह्या स्टेप्स मध्ये चुकी करतात. कारण की टाकताना तुम्ही किलो न्यूटन मीटरचा व्हॅल्यू टाकतो, बट ऍक्सेप्टेड काय त्या फॉर्म्युल्याच्या रिलेटेड, कारण की हे व्हॅल्यूवर फोकस करा. FCK आणि FY न्यूटन पर MM मध्ये आहे, तर किलो न्यूटन यूज करायचं नाही किंवा मीटर यूज करायचं नाही फॉर पर्टिक्युलर पॅरामीटर्स. तर हा 20 इंटू 1000 आपण युनिट मीटर कन्सिडर करा. आणि ह्याचं डेप्थ जे आहे ते 90चा स्क्वेअर बाहेर 1000 इंटू 90. चला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण. तर हे 0.5 इंटू 20 डिवायडेड बाय 415 in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 into 8.56 10 to the power 6 divided by 20 into 1000 into 90 चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर 1000 into 90. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 218.88 mm स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट. आता नेक्स्ट व्हॅल्यू कोणता आहे? AST मिनिमम. किती राहतो AST मिनिमम? सांगा बरं. AST मिनिमम 0. ग्रेड कोणता आहे? 415 तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तर 0.12% ऑफ बी इंटू कॅपिटल डी प्रो, कारण की ग्रेड तुमचा FE 415 आहे. मग 0.12 डिवायडेड बाय 100, 0.12 डिवायडेड बाय 100 इंटू 1000 इंटू 110. तर ह्याची किंमत मित्रांनो 0.12 डिवायडेड बाय 100 इंटू 1000 इंटू 110. तर याची किंमत मित्रांनो 132 mm स्क्वेअर येतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला ऍड करायचं असेल तर AST मॅक्सिमम ऍड करू शकता. किती टक्के राहते? 4% ऑफ ग्रॉस एरिया बी इंटू कॅपिटल डी प्रो. लक्षात आलं? तर 4% ऑफ बी इंटू कॅपिटल डी प्रो हे तुमचं व्हॅल्यू राहणार आहे. तर हे करायची गरज नाही. ठीक आहे. हे व्हॅल्यू ऍड करायची गरज नाही, फक्त कम्पेअर करून घ्या ह्याच्यामध्ये. नाव कम्पेअरिंग as असं लिहा. as AST main is greater than AST minimum, therefore okay. आता समजा लेस असेल तर तुम्हाला इक्वेट करावं लागेल AST मेन ची व्हॅल्यू AST मिनिमम ला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्पेसिंग फाइंड आउट करतो. ठीक आहे. तर S इक्वल्स टू 1000 AST1 डिवायडेड बाय AST मेन. लक्षात आलं? AST मेन. चला ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा.
त्याचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण. यस इक्वल्स टू 1000 इंटू आपण ऍज्युम किती केला बार 10चा π/4 इंटू डी स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर 281.88. चला कॅल्क्युलेट करायची किंमत 1000 इंटू π/4 इंटू 10चा स्क्वेअर डिवायडेड बाय 281.88. तर याची किंमत आहे मित्रांनो 278.63 ओके. आता त्याच्यानंतर नेक्स्ट फिफ्थ स्टेप चेक फॉर स्पेसिंग राहतो. करेक्ट आहे. चेक फॉर स्पेसिंग. चेक फॉर स्पेसिंग. आता चेक फॉर स्पेसिंग मध्ये यस शुड बी लेस दॅन 5D प्रो और 450 आपण वन वे स्लॅब मध्ये बघितलं ना हे वाले तेच यूज करायचे तुम्हाला. विच एव्हर इज लेस म्हणतो इथं. ठीक आहे. विच एव्हर इज लेस. ठीक आहे. देअरफॉर 5D प्रो ची किंमत किती आहे 90 ना. मग ह्याची किंमत किती येईल 5 म्हणजे 450 येईल और 450. आता मिनिमम व्हॅल्यू कोणता दिसतो तुम्हाला हाच 278. बट तुम्हाला काय करायचं जेव्हा प्रोव्हाइड करताना रिव्हर्स मध्ये घ्यायचं आहे कारण की आपण स्पेसिंग कमी करतो 10चा मल्टिपल घेतो. मग इथं लिहायचं मित्रांनो प्रोव्हाइडिंग 10 डाया अबाउट 270 ह्या व्हॅल्यूलाच लक्षात ठेवा रेड्यूसच्या फॉर्म मध्ये घ्यायचं. रेड्यूस करायचं व्हॅल्यू मल्टिपल ऑफ 10 270 येईल. सेंटर टू सेंटर इन विच डिरेक्शन इन एक्स डिरेक्शन. लक्षात आलं इन एक्स डिरेक्शन. इथपर्यंत काय डाऊट. आता नेक्स्ट सेकंड केस इन वाय डिरेक्शन. करेक्ट आहे. वाय डिरेक्शन. आता वाय डिरेक्शन मध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं इथं जे डी प्रो यूज करतो ना तर इथं डी प्रो डॅश होणार. आणि डी प्रो डॅश कसा काढतो आपण डी प्रो मधून काय मायनस करतो 5M म्हणजे मेन स्टील डायमीटर मायनस करतो. हे कशासाठी कारण की तुमचं स्लॅब कशामध्ये म्हणजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किंवा आपण म्हणतो व्हर्टिकल मेजरमेंट्स मध्ये कमी जास्त राहिलं पाहिजे. एका साईडला स्लीप आणि एका साईडला जरा डाऊनवर्ड म्हणजे डिप्रेस्ड झालं पाहिजे तुमचं स्लॅब. कशासाठी हे ड्रेनेज ऑफ वॉटर साठी कारण की पावसामध्ये पाणी थांबते तुमच्या छतावर. तर ते काढण्यासाठी आपण काय करतो एका साईडला स्लूप देतो. मग स्लूप कसा आहे डेप्थ कमी प्रोव्हाइड करायला लागेल. कमी प्रोव्हाइड किती करायचं आहे वाय डिरेक्शन मध्ये दॅट इज डी प्रो डॅश इक्वल्स टू डी प्रो मायनस 5M. आता डी प्रो ची किंमत 10 मायनस सॉरी 90 मायनस 10 केलं तर हे 80 तुम्हाला यूज करायचं आहे. लक्षात आलं का इथपर्यंत काय डाऊट. चल नेक्स्ट. नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये पण सेम स्टेप एएसटी मेन काढायचा आहे. ठीक आहे. एएसटी मेन काढायचा आहे. सेम फॉर्म्युला ह्याच्यामध्ये टाकून घ्या. ओके. बट ह्याच्यामध्ये तुम्हाला एमयू एक्सच्या ठिकाणी तुम्हाला काय यूज करावं लागेल एमयू वाय. मी फॉर्म्युला लिहितो 0.5 इंटू 20 डिवायडेड बाय 415 हेच फॉर्म्युला आहे. ठीक आहे. किंवा मी डायरेक्ट फॉर्म्युलाच लिहितो इथं 0.5 FCK अपॉन FY इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MUY डिवायडेड बाय FCK BD प्रो डॅशचा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर बी इंटू डी प्रो डॅश. चला व्हॅल्यूज टाकून द्या 0.5 इंटू 20 डिवायडेड बाय 415 इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 इंटू MUY ची किंमत बघा एकदा चेक करून घेऊ 3.79 आहे. ठीक आहे. तर इथं 3.79 इंटू 10 टू द पॉवर 6 करा डिवायडेड बाय FCK 20 बी ची किंमत 1000 आणि हे 80 चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर 100 इंटू 80. ठीक आहे. चला याचं कॅल्क्युलेशन करू आपण पहिले. तर हे व्हॅल्यू मित्रांनो 0.5 इंटू 20 डिवायडेड बाय 415 इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 इंटू
3.79 into 10 to the power 6 divided by 20 into 1000 into 80 चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर 1000 into 80. तर याची किंमत आहे मित्रांनो 136.08 mm². ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एएसटी मिनिमम चेंज होईल का? चेंज होणार नाही, ऍज युजल आहे, कारण की इथं डी प्रो आहे. ओके. तर इथं डी प्रो डॅश होईल, बरोबर ना? करेक्ट आहे. कारण की तर डी प्रो डॅश आपण यूज करायला तर कॅपिटल डी प्रो डॅश म्हणजे 10 कमी करावं लागेल तुम्हाला एएसटी मिनिमम 0.12% ऑफ बी इंटू डी प्रो डॅश. तर इथं 0.12 डिवायडेड बाय 100 इंटू बी ची किंमत 1000. आता इथं 10 कमी करावं लागेल, कारण की ह्याच्यामध्ये 10 कमी व्हायले म्हणजे इथं काय येणार 110च्या ठिकाणी 100 येईल. करेक्ट आहे. तर ह्याची किंमत मित्रांनो 120 येणार mm². नाव कम्पेअरिंग नाव as AST main is greater than AST minimum, therefore K. आता लेस असेल तर मिनिममला तुम्ही इक्वेट करू शकता. तुम्ही एएसटी मिनिमम मेनच्या ठिकाणी तुम्ही असं पण यूज करू शकता नोटेशन एएसटी वाय, आणि इथं एएसटी मेनच्या ठिकाणी तुम्ही एएसटी एक्स पण यूज करू शकता. फक्त कळणं इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता स्पेसिंग एस इक्वल्स टू 1000 एएसटी 1 डिवायडेड बाय एएसटी मेन. हे पण व्हॅल्यू चेंज होईल, कारण की एएसटी मिनिमम आपलं 136.08 आलेलं आहे. तर हे 1000 इंटू पाय बाय 4 इंटू 10 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 136.08. चला याची किंमत कॅल्क्युलेट करू. 1000 इंटू पाय बाय 4 इंटू 10 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 136.08. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 577.16 mm. 577.16 mm. चला आता नेक्स्ट स्टेप. आता फिफ्थ स्टेप काय? चेक फॉर स्पेसिंग इन वाय डिरेक्शन. चेक फॉर स्पेसिंग. करेक्ट. आता एस शुड बी लेस दॅन 5D प्रो डॅश, कारण की तो वाय डिरेक्शन मध्ये काय कॅल्क्युलेट करतो, और 450 mm विच एव्हर इज लेस. 5 इंटू डी प्रो डॅश ची किंमत किती आहे रे? 80. हा किती येईल व्हॅल्यू? दॅट इज 400 mm. ओके. हा 450 आहे. चलो, तर त्याच्यामधला विच व्हॅल्यू लेसर व्हॅल्यू आपण काय प्रोव्हाइड करतो? स्पेसिंग. मला कोणतं दिसतो? 400. इथं काय करणार मी? प्रोव्हाइडिंग 10 mm डाया, कारण की दोन्ही डिरेक्शन मध्ये मेन स्टिलच आहे, तर डायमीटर चेंज करणार नाही. 10 mm डाया अबाउट 400 mm सेंटर टू सेंटर स्पेसिंग इन विच डिरेक्शन? वाय डिरेक्शन. लक्षात आलं? वाय डिरेक्शन. बट स्केच तुम्हाला विचारलेला आहे, स्केच कोणत्या डिरेक्शन मध्ये, म्हणजे कोणत्या डिरेक्शन मध्ये स्केच काढायचं आहे तुम्हाला? दॅट इज शॉर्टर स्पॅन, म्हणजे शॉर्टर डिरेक्शन मधला स्केच तुम्हाला डिटेलिंग ऍज अ डिटेलिंग म्हणून काढून घ्यायचं आहे. लक्षात आलं? चलो. हा स्केच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्यवस्थित तुम्ही स्केचिंग करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. एक मिनिट.
तर हा झाला तुमचा सपोर्टिंग मेंबर. बिअरिंग म्हणतो आपण एंड बिअरिंग किंवा सपोर्ट्स म्हणतो एंड सपोर्ट्स. करेक्ट. हा झाला तुमचा शॉर्टर स्पॅनचा लेंथ दॅट इज लेक्स किती आहे 3 मीटर आहे. आणि हा वाला तुमचा LEX आहे इफेक्टिव्ह स्पॅन इन एक्स डिरेक्शन ते किती आलं 3.09 मीटर एवढं आलेलं. लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो हा जे आहे हे तुमचा मेन स्टीलचं स्पेसिफिकेशन काय 10 mm अबाउट 270 mm सेंटर टू सेंटर इन शॉर्टर किंवा इन एक्स डिरेक्शन. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो हा जे आहे हे 10 mm अबाउट 400 mm सेंटर टू सेंटर इन वाय डिरेक्शन. कोणत्या डिरेक्शन मध्ये वाय डिरेक्शन मध्ये. त्याच्यानंतर हा ओव्हरऑल डेप्थ आहे. ओके ओव्हरऑल डेप्थ किती आहे ओव्हरऑल डेप्थ कॅपिटल डी प्रो 110 mm. आणि ह्याला इफेक्टिव्ह डेप्थ दिलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही. 90. ओके हा तुमचा 0.2 टाइम्स ऑफ एक्स चा आहे. हा वाला 0.2 टाइम्स ऑफ LX च आहे. ह्याला एंड बिअरिंग आहेत. ठीक आहे 230 mm थिक काय त्या बिअरिंग सपोर्ट्स ज्याला एंड बिअरिंग म्हणतो. ओके हे पण तुमचा एंड बिअरिंगच आहे. आणि 230 mm थिकनेस वन. ओके तर हा झाला तुमचा 7th स्टेप मित्रांनो दॅट इज डिटेलिंग. कोणत्या डिरेक्शन मध्ये एक्स डिरेक्शन मध्ये कारण की शॉर्टर स्पॅन म्हणलेला आहे लक्षात ठेवा. ठीक आहे तर तुम्हाला एवढं एक्सपेक्टेड आहे सोल्युशन तुम्हाला हे काढायचंच आहे. ओके एकदा स्टेप्स व्यवस्थित बघून घ्या. स्टेप्स व्यवस्थित बघून घ्या. ओके तर स्टार्टिंगच्या ज्या वर्ड्स आहेत व्यवस्थित तुम्ही लर्न करून घ्यायचे आहेत अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण 2 स्लॅबचा प्रॉब्लेम विथ एक्सप्लेनेशन विथ डिझाईन स्टेप्स सगळं कम्प्लीट करून घेतलेलं आहे. बघा लास्टच्या स्टेप्स इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ओके तर लास्टच्या ज्या स्टेप्स आहेत रेनफोर्समेंट कॅल्क्युलेशन इन एक्स डिरेक्शन आणि इन वाय डिरेक्शन हा इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा. ओके तर जे मी स्टार्टिंगला इम्पॉर्टन्स सांगितलंय प्रॉब्लेमचा ते व्यवस्थित मेन्शन करून ठेवा नोटबुक मध्ये स्टेप्स लिहून घ्या. अशा पद्धतीनं आपलं स्लॅब कॅन्टिलिव्हर स्लॅब 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅबच्या सगळ्या कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला एकच काम करायचे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे. माझे व्हिडिओज पहिले बघायचे आहेत डिझाईन स्टेप लिहून घ्यायचे आहेत आणि ते क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. तरीही तुम्हाला काही डिफिकल्टी येत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कॉल तरी करू शकता किंवा डिस्क्रिप्शन किंवा मेसेज तरी DM डायरेक्टली करू शकता तुम्ही. ठीक आहे बिफोर 11 PM. ओके तर समजा तुम्हाला अजून काय आहे आता राहिलेत काय RCC मध्ये फुटिंग आणि कॉलमचे डिझाईन्स आहेत ते तुम्हाला रिक्वायरमेंट असेल. ठीक आहे त्या टॉपिक रिलेटेड काही व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला 100% कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्याच्यावर मी एक व्हिडिओ कंपल्सरी घेऊन येणार आहे डिझाईन ऑफ कॉलम. त्याच्यामध्ये स्क्वेअर आणि सर्क्युलर तुम्हाला विचारतो 6 मार्कला आणि फुटिंगचा प्रॉब्लेम आयसोलेटेड स्क्वेअर फुटिंग कॉलम. बट ह्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नंबर ऑफ स्टुडंट्सला तुम्हाला शेअर करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा तरच तुम्हाला ते आयसोलेटेड स्क्वेअर फुटिंग वाला व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत. आणि तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कंपल्सरी करा. आम्हाला व्हिडिओ कंपल्सरी टाकायचा आहे तुम्हाला समजा रिक्वायर्ड असेल आम्हाला व्हिडिओ पाहिजे फुटिंग आणि कॉलम. ओके तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स किंवा कन्सेप्ट वगैरे काही क्लिअर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे तर इथं आपण
व्हिडिओ वाइंड अप करू. आय थिंक व्हिडिओ मोठा झाला. आता लक्षात ठेवा मित्रांनो, हा 45 मिनिट्स लागले तुम्हाला लवकर सॉल्व्ह करायचे. 40 मिनिट्स विथ ॲक्युरसी. 99% ॲक्युरसी पाहिजे तुमच्या क्वेशन्समध्ये, तरच तुम्हाला 6 पैकी 6 मार्क भेटतात. आणि हा बीट नंबर 5 मध्ये कंपल्सरी स्लॅबच्या सेक्शन्समध्ये विचारतात. 2 स्लॅब कंपल्सरी तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, विथआउट एनी मिस्टेक्स तुम्हाला प्रॉपरली विथ स्केचेस वगैरे सगळं डिटेलिंग काढायचं आहे. तरच तुम्हाला मार्क भेटणार आहेत 6 पैकी 6. आणि लक्षात ठेवा, ज्यांनी 65 प्लस तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये घेतलं, त्यांचं प्रोग्रेस तुमच्या पर्सेंटेजमध्ये पण रिफ्लेक्ट होईल आणि तुम्हाला बेटर कॉलेजेस भेटेल. कारण तुमचं पर्सेंटेज इन्क्रीज झाला तर तुमची अपॉर्च्युनिटी फॉर गेटिंग बेटर कॉलेजेस हा इन्क्रीज होणार विथ हाय. ठीक आहे? चलो आता वाइंड अप करून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू. जय हिंद.